5 लाख लाडक्या घाबरल्या। सरकारकडून अपात्रतेचा सपाटा। लाडकींची संख्या आणखीन घटणार। लाडकी बहिणी योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली। मात्र सत्तेत आल्यानंतर महायुतीने अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाईचा इशारा दिलाय। त्यामुळे घाबरलेल्या लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ सोडण्याचा निर्णय घेतलाय। यावर खुद्द महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनीच शिक्कामोर्तब केलंय। एवढंच नाही तर त्यांनी अपात्र लाडक्या बहिणींची आकडेवारीच जाहीर केली आहे। 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला 1,10,000, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला 2,30,000, 4 चाकी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी 1,60,000, एकूण अपात्र 5 लाख लाडक्या। ही तर सुरुवात आहे। आणखी लाडक्या बहिणी या योजनेतून वगळल्या जातील असा दावाच खासदार संजय राऊतांनी केलाय। तर एखादी योजना सुरू केली तर ती बंद करणं योग्य नाही म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून गाळल्या जातात। सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत। निवडणुका संपलेल्या आहेत। बहिणींनी मतं दिलेली आहेत। 1500 रुपये 3 महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत। पण आता पैसे नाही आहेत। त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमी करता येईल तेवढं ते करतील। नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी या योजनेवरती आपलं एकदम कठोर भाष्य व्यक्त केलं आहे। लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर ती बंद करणं ही चूक आहे। एकूणच राजकीय क्षेत्रातील नेत्यांविषयी अविश्वास होईल आणि हाही अविश्वास शेकडो हजारो बहिणींच्या मनात नाही तर 2,33,00,000 बहिणींना आपण लाडक्या बहिणी योजनेचा फायदा देतो। राज्यकर्ते म्हणून जेव्हा हा फायदा देणारी योजना केली तर ती बंद करण्याचा विचार या जन्मात तरी आणता कामा नये। लाडकी बहिणी योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर बोजा वाढत असल्याने आर्थिक शिस्तीसाठी लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा सपाटाच लावलाय। डिसेंबरमध्ये 2,46,00,000 लाडक्या बहिणींना 1,500 रुपये लाभ देण्यात आला होता। मात्र आता हा आकडा 2,41,00,000 आलाय। त्यामुळे आता महायुती सरकार आणखी किती लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढणार आणि निवडणुकीच्या काळात दिलेलं 2,100 रुपयांचं वचन कधी पूर्ण करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।